श्रोतेहो, आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात शेतीपूरक व्यवसाय या विषयावर कल्पना किशोरराव दिवे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण शेतीपूरक व्यवसाय संबंधित बातचीत करण्याकरता आमंत्रित केलं आहे तळेगाव ठाकूर येथील महिला उद्योजिका सौ कल्पनाताई दिवे यांना, ज्या उद्योजकतेचे पंख पसरवून यशाचे शिखर गाठण्यासाठी आज खूप मोठ्या पदापर्यंत त्या पोहोचल्या आहेत. नमस्कार कल्पनाताई, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार ताई. ताई, आपण एक महिला शेतकरी आहात, तर मला आपल्याला असं विचारायचं वाटेल की शेतीपूरक व्यवसाय करावा किंवा तो का महत्वाचा आहे असं आपल्याला वाटतं? खरं तर आता मी गावात राहते, तळेगाव ठाकूर गावात राहते आणि गावामधली परिस्थिती पाहता, एकंदरीत शेतकऱ्याचीच परिस्थिती पाहता असं वाटते की म्हणजे शेतीला कुठेतरी जोडधंदा हा आता आवश्यक झाला आहे. कारण वातावरण तुम्ही पण पाहत आहात की केव्हा पाऊस, केव्हा थंडी, केव्हा ऊन, आणि ह्या बदलत्या वातावरणानुसार आपल्याला जर टिकायचं असेल, परिस्थितीमध्ये टिकायचं असेल, तर त्याला खेड्यामध्ये शेतीला जोडधंदा दिल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही असं मला म्हणजे वाटते. आणि तसे शेती ही बेभरोशाची झालेली आहे, कारण की वातावरणातील बदल याच्यामुळे शेती आपल्याला धान्य पिकेल नाही पिकेल याची काहीच गॅरंटी नाही. त्याच्यामुळे त्याला काहीतरी जर व्यवसाय आपण केला तर किमान हातभार लागू शकते. आणि तसे आता आधुनिक युगात म्हणतात ना की पुरुषाच्या सोबतच महिला पण समोर आली तर तो संसाराचा गाडा खूप चांगला चालतो. तसाच हा आपला गाडा खूप चांगल्या पद्धतीने आपण सुरू ठेवलेला आहे. ताई, मला हे विचारायचं वाटेल की आपल्याला शेतीपूरक व्यवसायाची सुरुवात जी तुम्ही केली आहे ती कधी आणि कशा पद्धतीने सुरू केली? का वाटलं तुम्हाला शेती व्यवसाय करावा? माझ्या माहेरी पण म्हणजे वातावरण जे होतं की जे सगळं शेतीशी निगडीत. अच्छा. एकंदरीत शेतकरी परिवारातील मी माहेरी पण होती आणि जेव्हा सासरी आली तेव्हा पण जवळपास 120-130 एकर शेत जमीन माझ्याकडे आहे. तर मग म्हणजे वातावरण सर्व शेतीचंच. बरोबर. आणि माझ्या मिस्टरांचा व्यवसाय म्हणजे खतबी बियाण्याचा, तो पण शेतीसोबतच निगडीत होता. आणि झालं असं की मग आता लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष गेले सुखाचे. बरोबर, कारण संसाराला वेळ देणं पण तेवढंच महत्त्वाचं. त्यानंतर मग असं कुठंतरी वाटलं की आता माझं होम सायन्स झालेलं आहे आणि मग आपल्याला काय करता येईल, नुसतं घरी बसून किंवा मग गप्पा टप्पास मारणे आणि आपले घरातले कामं करून वेळ न गमावता आपण कुठंतरी एखादा चांगला उद्योग करायचा. मी या उद्देशाने मग असं डोक्यात आलं की आपण महिला ग्रुपला घेऊन जर हे काम केलं तर आपण एक चांगलं काम, एक चांगला उद्योग या ठिकाणी गावात पण चांगला करू शकतो. आणि मग असं डोक्यात आल्यानंतर त्याला सुरुवात झाली. म्हणजे मग आता हे कसं करायचं, कारण एकटीला शक्य नव्हतं. आणि उद्योग पण कोणता करायचा आणि व्यवसाय पण कोणता करायचा हे पण फार महत्वाचं असते, कारण गावामधली परिस्थिती आपल्याला माहित असते कशी आहे. मग एक महिला बचत गट स्थापन केला. आणि मग महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना मी सांगितलं की हे पहा, आपल्याला प्रत्येक महिन्याला पैसे जमा करून ते बँकेत नाही टाकायचे. 5 वर्षानंतर ते वाटून घेऊन याच्यामध्ये आपल्याला फायदा काही होणार नाही. हे आपण पोस्टात पण करू शकतो, बँकेत पण करू शकतो. मला पण काहीतरी करायचं आहे आणि या उद्देशाने जर आपण काहीतरी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून उद्योग चालू केला तर नक्कीच आपण चांगलं काम करू शकतो. म्हणून मग आता व्यवसाय कुठला करायचा, महिलांचं म्हणणं होतं की कोणी म्हणे कापडाचं करू, कोणी म्हणे बांगड्यांचं करू. मग 10 महिलांचे 10 विचार होते. पण माझ्या डोक्यात असं आलं की आपण गावात राहतो आणि आपल्या शेतात जो काही माल निघतोय त्याच्यावर जर आपण प्रक्रिया केली, त्यापासून जर आपण प्रक्रियायुक्त वेगवेगळे पदार्थ तयार केले तर आज त्याची आवश्यकता शहरी विभागालाही आहे आणि आपण खेड्यागावात राहतो, आपल्याजवळ पण कच्चा माल भरपूर आहे, त्याच्यापासून आपण एक चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो असं डोक्यात आलं. आणि तसं पण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलेलं आहे, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने द्यावे, मग जन कैसे न सुखी व्हावे, पिकवणी ते उपाशी. अगदी सरळ सरळ अर्थ आहे की आपल्या
शेतात जो कच्चा माल आहे त्याच्यावर जर आपण प्रक्रिया केला, आता उदाहरणार्थ माझ्याकडे लिंबू आहे, अच्छा. तर लिंबूवर मी वेगवेगळी प्रक्रिया केली, म्हणजे लिंबू लोणचे आहे, लिंबू सरबत आहे, लिंबूपासून आणखीन मी वेगवेगळ्या चटण्या वगैरे पण केल्या आहेत. अच्छा. म्हणजे असं जर आपण केलं तर त्याच्यापासून आपल्याला चौपटीने भाव मिळत आहे. जसं महाराजांनी म्हटल्याप्रमाणे पक्का होताची चौपटीने द्या. 20 रुपये किलोची लिंबूवर आपण प्रक्रिया केली, त्याला आपोआप 100-80 रुपये प्रमाणे त्याला मार्केटमध्ये भाव आहे. बरोबर. याप्रमाणे मग मी सुरुवात केली आणि झालं असं की विचार पण असा केला की ह्या व्यवसायाला आपल्याला 12 महिने जे मिळणार मार्केट आहे याच्याकरता आपल्याला रॉ मटेरियलची आपल्याला चिंता नाही. बरोबर. म्हणजे आता शेतात मिरची पण मिळते, टोमॅटो राहतात, त्यानंतर लिंबू राहते आणि माझा जो उद्योग आहे हा जवळपास 20 ते 25 प्रकार मी त्या निघते आपल्या शेतामध्ये. त्यातून मी ते सगळे प्रकार बनवते. अच्छा. जसं त्याच्यामध्ये सांगता येईल की आवळा आहे, कवठ आहे, लिंबू आहे, मिरची आहे, करवंद, कारले, ओली हळद, ह्या सगळ्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून आपण चांगलं पॅकिंग करून ते मार्केटमध्ये आणू शकतो. आम्ही आणत आहोत. आणि म्हणूनच याला जेव्हा सुरुवात केली सुरुवातीला, तर मग सगळ्या महिलांचं असं म्हणण्यात आलं की खरोखर चांगला एक उपक्रम आहे आणि आपण तो चालू करू. म्हणून 2008 मध्ये सुरुवात केली. पण उद्योगाला म्हणा की कुठल्याही व्यवसायाला म्हणा एकदम गती येत नाही. त्याला सुरुवातीला बाजारपेठेमध्ये स्वतःची ओळख करून द्यायसाठी खूप त्रास सहन करावा लागतो. आणि आम्ही महिलांनी सुरुवातीला त्यांना असं वाटलं की आपण करत तर आहोत, पण आता आपलं गाव खेड आपल्याला इथून तालुका जिल्ह्याला वगैरे सगळ्या ठिकाणी आपल्याला ते पोहोचवता येईल का, करता येईल का. पण त्यांना म्हटलं की आपण आधीच जर असा नकारात्मक विचार केला तर आपण काहीच करू शकत नाही. आणि ते म्हणतात ना की प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला परमेश्वर दिसणार नाही. तसंच तुमच्या उद्योगात देखील झालं आणि तुम्ही प्रयत्न केलेत म्हणून आज इथपर्यंतचा प्रवास तुमचा खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तर शेतीला असे अनेक पूरक व्यवसाय करता येतात. तर कोणकोणते पूरक व्यवसाय करता येतात आणि सध्या आता तुमच्या व्यवसायामध्ये कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे काय काय उपलब्ध आहेत तुमच्या बचत गटामार्फत? आता शेतीपूरक व्यवसाय म्हणाल तर तुम्ही दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालन आहे, गांडूळ खत आहे आणि त्यानंतर माझा जो व्यवसाय आहे मी जो निवडलेला आहे हा जो शेतात माल निघते मालावर प्रक्रिया करूनच मी तयार केलेला. याच्यामध्ये मला असं बाहेरचं काही आणून त्याच्यावर पॅकिंग नाही करत आहे. सर्व जे काही आपल्या शेतात सर्वसाधारण निघते त्याच्यावरतीच प्रक्रिया केली. अच्छा. ताई, प्रक्रिया तुमची ती जी आहे शेती मालावर तर होतच असते, पण आता मला देखील एक प्रक्रिया करावी लागेल कारण आपल्या या कार्यक्रमात गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे. तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? मला नेहमी एक गाणं खूप आवडते, हर घडी बदल रही है रूप जिंदगी. खूप सुंदर गाणं ताई निवडलं, कारण जीवनाचं प्रत्येक पाऊल कसं बदलेल आणि ते नेहमी प्रत्येक वेळेस चांगल्या गोष्टी घडवून देतात, काही चुकीच्या गोष्टी असतात त्याचा अनुभव आपल्याला देतात. खूप छान गाणं निवडलं ताई, आपण ऐकूया छानसं गीत. श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत तळेगाव ठाकूर येथील महिला उद्योजिका सौ कल्पनाताई किशोरराव दिवे यांच्याशी. ताई, पूरक व्यवसाय करत असताना तुम्ही बचत गटाची मदत घेतली, तर ही बचत गटाची मदत का बरं घेतली? का आवश्यकता पडली बचत गटाची? मी म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं की गावामध्ये म्हणजे मला असं वाटलं की महिलांचं कुठंतरी संघटन पण झालं पाहिजे आणि 10 महिला माझ्यासोबत जोडल्या पाहिजे. मी एकटी व्यवसाय करू शकत होती, माझ्या नावाचं मी पॅकिंग करून मार्केटमध्ये विकू शकत होती, पण मला माझ्या बचत गटाच्या महिलांना सोबत घेऊन, माझ्या गावातील महिलांना सोबत घेऊन मला हा उद्योग करायचा होता. आणि हेच माझा उद्देश होता त्या उद्योगाचा की आपण जर शेतकऱ्यांसोबत जोडलो तर आपल्याला जो पूरक माल आहे हा त्यांच्याकडून घेता येईल आणि त्याच्यासोबत आपल्याला 10 महिला आपल्यासोबत जोडतील, त्याच्यासोबत गावातील महिलांना पण आपण रोजगार देऊ शकू, ही माझी संकल्पना होती. आणि म्हणूनच मग मी त्या बचत गटाच्या महिलांना घेऊनच त्या सगळ्या गोष्टी करत. अच्छा, मग आता सर्वसाधारण किती महिला आपल्यासोबत जोडलेल्या आहेत? आता माझ्यासोबत 15 ते 20 महिला माझ्या उद्योगामध्ये आहेत. म्हणजे 10 महिलांचा आमचा ग्रुप आहे आणि 15 ते 20 महिला. आणि जेव्हा माझ्याकडे आवळे, कवट, लिंबू येतात सीझन मध्ये, आता सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे, तर माझ्याकडे 20 ते 25 महिला ह्या रोज कामाला राहतात. आणि आनंद आहे की मी एका खेडेगावामध्ये त्या महिलांना रोजगार देऊ शकते. तुम्हाला सांगू इच्छिते की कोरोनामध्ये सर्व बंद झालेलं होतं ताई, आणि म्हणजे गावाच्या बाहेर पडायची सुद्धा परमिशन तेव्हा नव्हती. पण आम्ही मे जून मध्ये ज्या कैऱ्या निघाल्या शेतकऱ्यांच्या जवळून आम्ही माल आमच्या इथे बोलवून घेतला आणि गावातील जेवढ्या महिला घरी होत्या ज्या शेतात म्हणजे त्यांना शेतीचे कामं बंद होते, त्या सगळ्या महिलांना आम्ही घरी बोलून त्याच्यापासून आम्ही कैरी पावडर बनवले. आपण आंब्याच्या खुला म्हणतो, त्या आंब्याच्या खुला, आंब्याचे लोणचे, वेगवेगळे प्रकार आम्ही त्या म्हणजे त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये त्या महिलांच्या माध्यमातून तयार करून घेतले. म्हणजे त्यावेळेस जो आर्थिक अडचण होती ती आर्थिक अडचण त्यांना त्या काळामध्ये भासली नाही, कारण सर्व बंद होतं, मजुरी बंद होती, गावाच्या बाहेर जाणं बंद होतं. गावातल्या गावात तुम्ही काय करू शकता, त्या उद्योगामुळे त्यांना एक खरी साथ भेटली. ते आता मग अशी बोलताना सांगितलं की आपण कच्च्या मालापासून
त्यापासून पक्का माल तयार करतो, तर साधारणतः याला किती कालावधी लागतो? आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसं आपण लिंबू जर घेतलं समजा, तर लिंबूला कमीत कमी 10 ते 12 दिवस कच्च्या मालापासून पक्का माल तयार व्हायला वेळ लागतो. आवळा जो आहे, आवळ्याला 2 दिवसामध्ये आपण तयार करू शकतो. त्यानंतर मिरची आहे, आणि म्हणजे वेगवेगळ्या फळानुसार वेगवेगळा कालावधी त्याला लागतो. फक्त त्याच्यामध्ये कवट जे आहे याला 15 ते 3 आठवड्यापर्यंत आपल्याला म्हणजे माल तयार करायला वेळ लागतो. मग आता तुम्ही सांगितलं की सिजनेबल जसे तुम्ही पदार्थ तयार करता, तर त्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते प्रकार तुम्ही तयार करता? कवट, आवळा, लिंबू, मिरची, कारले, करवंद, ओली हळद, त्यानंतर साखर आंबा, आवळा मुरब्बा, आवळा कॅन्डी, आवळा शरबत, आणि आंब्यापासून पण शरबत बनवलं आहे. अच्छा. आणि चटण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ते आता तुम्ही सांगितलं की व्यवसायाची सुरुवात तुम्ही खेडेगावातूनच केली, पण कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं की त्याला कुठेतरी शैक्षणिक पद्धतीने आकार देणं गरजेचं असतं किंवा ट्रेनिंग घेण्याची गरज असते. तर तुम्हाला असं वाटलं का की आपण ट्रेनिंग घेतलं पाहिजे? तर घेतलं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने आणि कुठे घेतलं? आवश्यक आहे ताई ते, कारण कसं आहे, मला येते पण मी फक्त ते माझ्यापुरतच बनवलं आहे. मला विकण्याच्या दृष्टिकोनातून जर ते मार्केटमध्ये आणायचं असेल तर त्याच्यासाठी मला त्याला लेबल कसं लावलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते कोणते जीवनसत्व आहेत, ह्या सगळ्यांची टेस्ट झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग कसं असलं पाहिजे. आता मला येत होतं, पण याच्यामध्ये पण आपल्याला काहीतरी बदल करता येईल, याच्याकरता मला ट्रेनिंग घ्यावं लागलं. आणि ते मार्केटिंग मॅनेजमेंटची ट्रेनिंग मला केव्हीके दुर्गापूर आणि केव्हीके घातखेड या दोन्हींच्या माध्यमातून मला ट्रेनिंगचा फार फायदा झाला, आणि म्हणूनच हा उद्योग इथपर्यंत आला. अच्छा, म्हणजे कुठलाही व्यवसाय करत असेल तर त्याला ट्रेनिंग घेणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. तर बोलताना तुम्ही मगाशी सांगितलं की पॅकेजिंग लेबलिंग व्यवसायात खूप महत्वाचं असतं, कारण दिसायला जर ती सुबक असेल तर कोणी चटकन उचलतं. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? किती महत्व आहे या पॅकेजिंग लेबलिंग? खूप महत्व आहे ताई. एखादी आवडी मुलगी असली, तिला जर पाहुण्यांसमोर आपण ठेवलं तर पाहुणे नापसंत करतील. थोडं पार्लरमध्ये नेऊन जर थोडं तिला सुशोभित असं रूप दिलं तर नक्कीच ती पसंत येईल. तसं आपल्या प्रॉडक्टचं असले, मी खूप चांगलं बनवते, मी माझ्या पदार्थाला खूप चांगली चव आहे, पण हे लोकांच्या पसंतीच उतरायला पाहिजे. त्याच्यासाठी ती पॅकिंग आणि लेबलिंग ही फार आवश्यक असते. अच्छा, मग तुम्ही जसं सांगितलं की व्यवसाय करत असताना लोकांपर्यंत ते पोहोचवतं, तर लोकांना मग ती चव कशी पद्धतीने मिळते? आता माझा जो संघर्ष आहे तुम्हाला सांगते की मी जी सुरुवात केली होती की मी आज 5 ते 10 किलो पासून या उद्योगाला सुरुवात केली आहे. आणि जेव्हा हे सर्व प्रकार बनवले ते, आणि आम्ही चांगलं बनवते हे मला माहित आहे, पण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला माझ्या गावातील शाळा, कॉलेजमध्ये, दिवसाला जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये जाऊन हे सगळे 50-50, 100-100 ग्रॅमचे मी पॅकिंग केले सुरुवातीला, सगळ्या प्रकारचे. आणि ते तिथल्या म्हणजे लोकांना जाऊन दिलं की हे आमच्या गोदावरी महिला बचत गटाने तयार केले प्रकार आहेत, आणि ही तुम्ही फक्त एकदा फुकट घेऊन पहा, तुम्हाला जर वाटलं तर पुढच्या वेळेस आम्हाला ऑर्डर द्या. अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं संघर्ष करावा लागला. तेव्हा संघर्ष केला म्हणून आज माझ्या गावाची ओळख, तळेगाव ठाकूरची ओळख लोणच्याच्या रूपाने सुद्धा लोकांना माहित आहे. खरंच आहे. आणि माझ्या तर हे पण कानावर आहे की तुमची खवा पुरणपोळी जी आहे ती देशा परदेशापर्यंत पोहोचवली आहे. तर त्याच व्यवसायासंदर्भात तुम्ही काय सांगाल? आवड्यापासून मी वेगवेगळे प्रकार बनवते, आणि सगळेच बनवतात. साधारण गृहिणी आपल्या घरात आवड्यापासून वेगवेगळे प्रकार बनवतात. बरोबर. पण मला आधीपासूनच म्हणजे माझ्या उद्योगाला वेगळं काहीतरी असं नाव द्यायचं होतं, वेगळ्या प्रकारची माझी ओळख करायची होती. तर मग विचार असा केला की आवड्यापासून आपण जर आवड्याची पोळी केली, म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारची डाळ न वापरता आवळा, खवा, साखर, शेंगदाणे हे सर्व मटेरियल वापरून आपण त्यापासून जर ती पोळी केली तर त्याचा काय फायदा होईल, तर मी तो एक प्रयोग म्हणूनच केला होता. तर त्याचं झालं असं की त्याला एक्झिबिशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप येऊन गेलं, आणि ते माझ्या गावापुरतच, तालुक्यापुरतच, जिल्ह्यापुरतच नाही राहिलं, तर ते भारताच्या बाहेर सुद्धा प्रॉडक्ट. अगदी बरोबर. कारण आता कुठेही जर प्रदर्शनीमध्ये वगैरे जर गेलं तर खवा पुरणपोळी म्हटलं की कल्पनाताई दिवे यांचं नाव लगेच समोर येतं, असं म्हणतात सगळेजण. तर ते खूप छान वाटतं की आपल्या इथल्या लोकल गावातून ती खवा पुरणपोळी परदेशापर्यंत पोहोचवली. तर ताई मला हेच विचारायचं वाटेल की ही खवा पुरणपोळी तुम्ही जी बनवली आहे ती वर्षभर टिकवल्या जाते, ती अवेलेबल तुम्ही करून देता, तर त्याच्यामध्ये काय नेमकं तुम्ही प्रोसेस केलेली आहे? कारण पुरणपोळी म्हटलं तर ती किमान 8 दिवस राहू शकते पुरण, पण खवा पुरणपोळी जी तुम्ही सारण तयार करता ते वर्षभर कशा पद्धतीने टिकवता? त्याच्यासाठी पण मला म्हणजे जवळपास 3 ते 4 वर्ष ते 6 दिवसापर्यंत पोळी टिकली पाहिजे. जे सारण आहे हे 5 ते 6 महिने टिकलं पाहिजे. याच्याकरता पण मला खूप प्रॅक्टिकली जो त्रास झाला तो तुम्हाला मी नक्कीच सांगते, कारण की मी त्या अडचणी सांगायला आज तुमच्या समोर आलेली आहे.
तर म्हणजे कुठलीही गोष्ट साधारण होते आणि मी ते पॅकिंग करते आणि देते असं नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागते की मी हे तयार केलं आहे, हे 2 महिने टिकते, 4 महिने टिकते, 6 महिने टिकते. जेव्हा 3-4 वर्षाच्या नंतर मला लक्षात आलं की नाही, ही आपली पुरणपोळी आहे, ही पुरणपोळी 3-4 दिवस टिकू शकते आणि याच्यापासून केलेलं सारण हे 5 ते 6 महिन्यापर्यंत टिकू शकते, फक्त ते एका चांगल्या पद्धतीनं. आता सांगायचं अर्थ की समजा जर आता मी तुम्हाला म्हटलं की ही बटाट्याची भाजी तुम्हाला मला सारखं प्रमाण आहे आणि मला एकसारखं तुम्ही आणून द्या, तर असं कधी होत नाही. आणि मी जी पुरणपोळी बनवते ही मी तुम्हाला किती सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनंच बनवा. आता ट्रेनिंगच्या माध्यमातून मी खूप म्हणजे महाराष्ट्रात KVKच्या माध्यमातून सगळ्या महिलांच्या संपर्कात आहे. मला त्या फोनवर विचारतात की आवडे निघाली आहेत, मला पुरणपोळी बनवायची आहे. अच्छा. त्यांचे वेगवेगळे अनुभव त्या मला सांगत असतात. बरोबर आहे, कारण करण्याचा अनुभव महत्वाचा असतो आणि तुम्ही जो संघर्ष केला आहे त्याला टिकवण्यासाठी, ते बनवण्यासाठी, तर त्याच्यामधून तुम्ही खूप काही गोष्टी शिकत गेल्या आणि शिकण्यातूनच आपण समोर जातो असं म्हणतात आणि त्याच पद्धतीने तुम्ही देखील समोर आलेला आहात. ताई, आपल्या या कार्यक्रमात दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? मला माधुरी दीक्षितचं ए मौसम का जादू है मितवा. खूप सुंदर गाणं निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूयात छानसे हे गीत. श्रोते हो, आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत तळेगाव ठाकूर येथील महिला उद्योजिका कल्पनाताई किशोरराव दिवेशी. कल्पनाताई, मला हे विचारायचं वाटेल की कोणताही व्यवसाय म्हटलं की त्याचं मार्केटिंग खूप महत्वाचं असतं, तर मार्केटिंग करत असताना तुम्हाला कोणकोणते अनुभव आले त्याविषयी तुम्ही काय सांगाल? प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात. हो, तिला पण आवड असते की मी काहीतरी चांगलं बनवते, म्हणजे मला बनवता येते. एक तर तिला व्यासपीठ भेटत नाही आणि भेटल्यानंतर मग तिच्यामध्ये एक मानसिकता अशी असते की हे मी करते, हे विकल्या जाईल की नाही जाईल. तर सुरुवातीला मी तुम्हाला आधीच सांगितलं की महिला ग्रुपला घेऊन मी हे सर्व चालू केलं होतं. चालू तर केलं, मग महिलांचा तेच प्रश्न. मी म्हटलं त्यांना, म्हटलं आपल्याला काहीतरी अवधी द्यावं लागेल, 2-3 वर्षापर्यंत आपण लोकांपर्यंत जेव्हा पोहोचू आणि तोपर्यंत आपल्याला त्यांचे जे रिप्लाय येतील की नाही, हे यांच्या प्रॉडक्टला खरंच म्हणजे चांगली चव आहे, तर तोपर्यंत आपल्याला 2-3 वर्षापर्यंत तरी वाट पाहावी लागेल. आणि मग पॅकिंग त्याला आवश्यक आहे, तुमचं लेबलिंग त्याला आवश्यक आहे, त्याच्यावर तुम्ही हे टिकणार किती महिन्यापर्यंत, सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लेबलवरती पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कारण आजकाल असं झालंय की सहज कोणी घेत नाही. साधे पॅकिंग म्हणजे तुमचं खूप चांगलं मटेरियल आहे पण ते तुमचं घेत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पॅकिंग हे चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनेच करण्याची गरज आहे. मी माझ्या पॅकिंगमध्ये जवळपास 3 ते 4 वेळा चेंजेस केलेले आहेत, तेव्हा कुठं आजच्या मार्केटमध्ये ते कंपनी प्रॉडक्ट म्हणून त्याला एक नाव आलेलं आहे. अच्छा, तर जेव्हा तुम्ही आता सांगितलं की त्याच्यामध्ये आपल्याला किंमत, त्याच्यामध्ये कुठले कुठले कंटेंट्स आहे हे सगळं टाकावं लागतं, तर जेव्हा एखादी वस्तू आपण तयार करतो तर त्याची नेमकी किंमत कशा पद्धतीने काढावी याविषयी काय सांगाल? आता आपल्याला सरासरी म्हणजे जसं मी कच्चा माल शेतातूनच घेते, माझ्या आजूबाजूचे शेतकरी सगळे जुळलेले आहेत. म्हणजे करवंद निघाले तेव्हा ते करवंद आणतात, लिंबूच्या मोसममध्ये लिंबू, कैरीच्या मोसममध्ये, म्हणजे सिजनेबल जे फळं आहेत ज्यांच्याकडे जे शेतामध्ये आहेत ते माझ्यापर्यंत आणतात. आता छोटंच उदाहरण आहे, आवडीची किंमत आजच्या तारखेमध्ये 30 ते 40 रुपये किलो आवडा आहे आणि आपण जर एकदम होलसेल भावाने तो घेतला तर 20 रुपये किलो आपल्याला आवडा मिळत आहे. त्याच्यावर आपल्याला तिखट, मीठ, हळद ज्याला लागणारे जे साहित्य आहे, हे जर साहित्य समजा 80 रुपयाचं लागलं म्हणजे 20 रुपये किलोचा आवडा आणि त्याला लागणारं साहित्य हे 80 रुपयाचं, म्हणजे तुमचे टोटल 100 रुपये झाले. तुम्ही त्याला लेबल लावत आहे, पॅकिंग करत आहे, बॉटलमध्ये त्याला सगळं करत आहे, वरून त्याला सील पॅक करत आहे, याला तुम्हाला सर्व खर्च 50 रुपये याला, म्हणजे तुम्ही 20 रुपयापासून सुरुवात केली आणि तुम्हाला टोटल पूर्ण खर्च हा 150 रुपये याला 300 रुपयाच्या किलोने तुम्हाला मार्केटमध्ये विकावं लागेल की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून तुमचा नफा त्याच्यातून तुम्हाला काढता येईल. बरोबर आहे, म्हणजे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने आपल्या करता येते. आणि हे लिंबू मी तुम्हाला आवड्याचं उदाहरण दिलं, पण हे तुम्हाला कुठल्याही प्रक्रियेमध्ये करता येते. अच्छा ताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये मगाशी तुम्ही सांगितलं की तुमची खवा पुरणपोळी ही जी आहे ही देशापरदेशापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्हाला आतापर्यंत भरपूर पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत, तर तुमच्या त्या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगाल? आणि तुम्ही इतके कृषी विज्ञान केंद्राचे असो किंवा कृषी विभागाचे असो, खूप संमेलनामध्ये देखील तुम्ही प्रत्येक वेळेस सहभागी असता, तर तिथला आपला एखादा अनुभव काय सांगाल? आता पुरस्काराच्या बाबतीत जर म्हणाल तर सुरुवातीला हे जे प्रॉडक्ट मी तयार केलं होतं आवडा खवा पुरणपोळी, तर याला 2004 मध्ये बेस्ट फ्रूट प्रॉडक्ट अवॉर्ड मुंबईला मला भेटलेला आहे.
आणि त्यानंतर एक महिला शेतकरी म्हणून पण पुरस्कार आहे, स्त्री शक्ती पुरस्कार आदरणीय सुमित्राताई महाजनांच्या हस्ते मला मिळालेला आहे. दैनिक भास्करचा वुमन भास्कर म्हणून पण पुरस्कार आहे. आता पुरस्काराचे नाव शक्यतोवर मी तुम्हाला 4-5 सांगते, पण जो आनंद मला आज त्या पुरस्कार घेताना झाला, तुम्हाला खरोखर सांगते की मला एकदम माझे सुरुवातीचे दिवस आठवतात. जेव्हा केव्हाही मी स्टेजवर जाते तर खरोखर मला ते म्हणजे एक मानसिकता असते आपली की आपण हे सगळं करत आहोत, पण याला समोर मार्केट आहे नाही आहे. आणि आज जो क्षण आपण समोरच्या जवळून जेव्हा पुरस्कार घेतो तेव्हा खरोखर खूप चांगलं वाटते, मनाला आनंद होतो. आणि असे तरी कितीतरी अनुभव आहेत, खूप अनुभव आहेत. मला असं वाटते की म्हणजे माझा जो खरा प्रयत्न होता की मी एका गावामध्ये राहून 10 महिलांसोबत जोडून त्यांच्या माध्यमातून हा उद्योग चालू केला, बाकीच्या पण महिलांनी तो चालू करावा, यासाठी मी जवळपास 3-4 आपल्या राज्यातीलच महिला आहेत त्या 3-4 मी हा उद्योग चालू केला आहे. जे मी बनवते हेच त्या पण करू शकतात, कारण त्यांच्या भागामध्ये आता विरार मुंबईच्या साईडने मिरचीचं प्रमाण भरपूर आहे, पण त्या महिलांना माहीतच नव्हतं की याचा इतका चांगला उपयोग करू शकतो. आणि म्हणून मग त्यांना पण तिथं जाऊन ट्रेनिंग दिलं. जळगाव जामोदकडे तिकडे पण महिलांना ट्रेनिंग दिलं, असे नाशिकला पण जाऊन ट्रेनिंग दिलं. ज्या ज्या भागात जे जे मटेरियल उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करा आणि त्यातून मग तुम्ही महिलांनी उद्योग करून एक चांगली स्वतःची ओळख करा. हा जो पुरस्कार माझ्या मनातला आहे, म्हणजे मला जो दुसऱ्याला देताना आनंद होतो तो माझ्यासाठी सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे. खरंच आहे. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ होते आहे, तर मला हे विचारायचं वाटेल की इतर ज्या महिला उद्योजिका आता तयार होणार आहेत किंवा ज्या तयार झालेल्या आहेत अशा सगळ्यांना तुम्ही पूरक व्यवसाय करण्यासंदर्भात काय आवाहन कराल? माझा तर नेहमी सगळ्या माझ्या सखींना आग्रह राहील की त्यांनी घर बसले आपल्याला उद्योग हा आवश्यक झालेला आहे. आणि त्याहीपेक्षा आज वेळ अशी आलेली आहे की नुसतं एकट्या माणसाच्या भरोशावर म्हणजे एकटं माणूस कमवत आहे आणि आपण घरी बसलेला आहोत, हे तर बिलकुलच जमणार नाही, कारण काळच तसं आहे, दोघांनाही कमवायची वेळ आलेली आहे. मग आपण खेड्यागावातील महिला काय करणार आहोत? आपण जर आपला उद्योग केला आणि उद्योगही पण आपण जर आपल्या शेतीपूरक मालावरती तयार केला तर त्याच्यापासून आपल्या शेतमालाला पण चांगला भाव मिळेल, त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट आपण तयार करतो त्याच्यापासून पण आपल्याला चौपटीने भाव मिळेल. आणि मी पण काहीतरी करू शकते. मी गावातील आहे म्हणून मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडे वेळ भरपूर आहे, गावातील भगिनीकडे वेळ भरपूर आहे, पण त्या वेळेचा जर आपण असा सदुपयोग घेतला तर मला असं वाटतं नक्कीच त्या स्वतःची ओळख ह्या स्वतः करू शकतात. खरंच आहे. ते म्हणतात ना, आपली कल्पकता, चिकाटी आणि व्यावसायिक दृष्टिकोन आपल्याला जर असलं तर ते नक्कीच आपल्याला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाता येईल आणि नक्कीच ते आपल्याला नव्या उंच शिखरावर देखील नेऊ शकतं. मला एवढंच म्हणावंसं वाटेल ताई आपल्याविषयी की खंबीर पाया आणि हळवा गाभारा तू, खंबीर पाया आणि हळवा गाभारा तू, झेपावण्याचा निर्धार तोडलेले पाश तू, घेतलेली झेप आणि विस्तीर्ण आकाश तू, तू फक्त जीव नाही जीवनदायिनी आहेस, तू फक्त स्त्री नाही तर तू नारायणी आहेस. खरंच तुम्ही खूप छान काम केलेलं आहे. म्हणजे स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता इतर महिलांना सोबत घेऊन चालणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुमच्या माध्यमातून आज सगळ्यांपर्यंत माहिती पडते आहे. ताई तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत आणि आम्हाला दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात शेतीपूरक व्यवसाय या विषयावर कल्पना किशोरराव दिवे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.